हॅलो, आवाज येतोय का? येस सर. येस सर. हा ठीक आहे. काल आपला शेवटचा प्रॉब्लेम काय झालेला सांगा. सेकंड प्रॉपर्टी लिहून दिले. हा, एक्झाम्पल लिहा. सगळ्यांनी जर एका वेळी बोललं बाळांनो तर अवघड होईल. पहिल्यांदा लक्ष द्या अगोदर. if u equal to if u equal to if u equal to x square minus y square x square minus y square v equal to 2xy where x equal to r cos theta y equal to r sin theta y equal to r sin theta, then find dou u comma v divided by dou r comma theta. आता इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं बघा, u is in terms of x and y, v is in terms of x and y, म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला dou u v बाय dou x y हे मिळेल. ठीक आहे. तसंच x हा r आणि थीटा मध्ये आहे, y हा r आणि थीटा मध्ये आहे, म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला dou x y बाय dou r थीटा मिळेल. बरोबर आहे का? मग आता आपण काल जो प्रॉपर्टी बघितली त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, u x y चं फंक्शन असेल, एक्स वाय हे आर आणि थिटाचं फंक्शन असेल, तर dou u v r theta कसं फाइंड आउट करायचं, dou u v x y dou x y r theta. म्हणजे पहिल्यांदा जॅकोबियन ऑफ यू व्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय काढायचं, नंतर एक्स वाय विथ रिस्पेक्ट टू आर थीटा फाइंड आउट करायचं. दोन्हीचं मल्टिप्लिकेशन इज नथिंग बट आन्सर. किंवा दुसरी पद्धत काय, तर हा आर कॉस थीटा इथं पुट करायचा, आर साइन थीटा इथं पुट करायचा, दोन्हीचं सिम्प्लिफिकेशन करायचं आणि सोडवायचं. दोन्हीपैकी कुठलीही पद्धत वापरली तरी चालते, पण ह्या आता हे सिंपल आहे म्हणून आपल्याला ठीक आहे जमेल, पण प्रत्येक एक्झाम्पल तसं जमेल असं नाहीये. म्हणून काय करायचं, ही प्रॉपर्टी वापरायची, जॅकोबियन ऑफ यू व्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय इंटू जॅकोबियन ऑफ एक्स वाय विथ रिस्पेक्ट टू आर थीटा. व्हॅल्यू त्याचं सोल्युशन कसं काढणार, ux uy vx vy. In the same way
XR X theta, YR Y theta. UX सांगा, डेरिव्हेटिव्ह ऑफ U, पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ U विथ रिस्पेक्ट टू X काय येणार? 2X. UY minus 2Y. VX with respect to X, Y constant म्हणजे हा Y आणि हा 2 कॉन्स्टंट झाला. X चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे काय आलं? 2Y आणि इथं 2X येईल. पुढं XR पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ X विथ रिस्पेक्ट टू R. आता R cos थिटा विथ रिस्पेक्ट टू R, थिटा कॉन्स्टंट, R चं डेरिव्हेटिव्ह काय येतं? 1 येतं ना. कॉस थिटा आलं. X थिटा, आता R कॉन्स्टंट आला, कॉस थिटाचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थिटा. तसंच YR, R कॉन्स्टंट, सॉरी साइन थिटा कॉन्स्टंट, R चं डेरिव्हेटिव्ह 1. Again Y theta, that is derivative of sin is cos, R is constant here, R cos theta. मग सिम्प्लिफिकेशन काय येणार सांगा? काय येतंय? बोला की, आवाज येतोय का? हॅलो. 4x square plus 4y square. 4x square plus 4y square. इकडे बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन 2x into 2x, 4x square minus 2y into 2 minus 2y. 4x square minus 4y square. पुढे R cos square theta. into R cos square theta minus प्लस होईल ना, Yes sir. प्लस R cos square theta, सॉरी sin square theta, R sin square theta. R टेकन कॉमन, cos square प्लस sin square काय येतं? 1. दॅट इज, आता x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर हे काय येणार रे? E. R स्क्वेअर cos स्क्वेअर थिटा, बरोबर आहे का? R स्क्वेअर cos स्क्वेअर थिटा प्लस R स्क्वेअर sin स्क्वेअर थिटा. अगेन R स्क्वेअर कॉमन, cos स्क्वेअर प्लस sin स्क्वेअर काय येतं? 1. 1 म्हणजे काय आला आन्सर याचं? 4R क्यूब. आता आन्सर तुम्हाला विचारताना दोन पद्धतीने विचारू शकतील. एक 4R x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर या पद्धतीनं पण येईल विचारता, आणि दुसरं 4R क्यूब या पद्धतीनं पण. MCQ मध्ये तुम्हाला काहीही विचारू शकतात. हे कळलं? काय अडचण आहे?
पुढं नेक्स्ट पॉइंट घ्या. झाले का लिहून झाले का बघा. लिहून झालं का? Yes, sir. इकडं नेक्स्ट पॉइंटला एरर्स अँड अप्रॉक्सिमेशन. एरर्स अँड अप्रॉक्सिमेशन. Errors and approximation. Errors and approximation. Errors and approximation. त्याच्यामधला पहिला पॉइंट लिहा. एरर. आता एरर म्हणजे काय असतंय? बघा एखाद्या इक्वेशन मध्ये साधं सिंपल तुम्ही दुकानात गेलाय. हा दुकानामध्ये गेल्यानंतर सपोज तुम्हाला 1 किलो साखर घ्यायची आहे. ठीक आहे. दुकानदारानं साखर हे केली तर एक्झॅक्ट कधी 1 किलो असते का? कधी कधी 996 ग्रॅम 996 ग्रॅम अशी होते. कधी कधी 1005. बरोबर बरोबर आहे ना. प्रत्येक वेळी आकडा सेमच येतो असं काही नाहीये. मग ती जी एरर म्हणजे काय? अ स्मॉल चेंज इन व्हॅल्यू. कुठल्याही व्हॅल्यू किंवा फंक्शन मध्ये झालेला स्मॉल चेंज किंवा स्मॉल एरर, स्मॉल त्रुटी, एखादी छोटीशी त्रुटी त्याला काय म्हटलं जातं? एरर म्हटलं जातं. मग तेच जर तुम्ही सोन्याच्या दुकानात गेला आणि तो 5 ग्रॅम 1 ग्रॅम असं तुम्ही 1 ग्रॅम घ्यायला गेलाय आणि तू म्हणणार जावा 2 ग्रॅम घेऊन जावा. चालतं का? असं नाही. तर तिथं ते एरर मिनिमाइज करायचा प्रयत्न करतात. मग त्या केसमध्ये ते मिलीग्रॅमच्या लेवलला जातात पूर्ण. लक्षात ठेवा. 100 मिली 1 ग्रॅम म्हणजे 100 मिलीग्रॅम असते पुन्हा त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये 10 मिली मराठीमध्ये गुंज म्हटलं जातं त्याला. लक्षात घ्या. पण तिथं पण त्यांना नॅनो मिलीग्रॅम मध्ये थोडीशी एरर येत असेल, नाही असं नाही, पण ते तिथपर्यंत जातात. लक्षात घ्या. तुम्ही कधीही जर ऑब्झर्व केलं सोन्याच्या दुकानामध्ये जो वजन काटा ठेवलेला असतो तो वजन काटा कधी वर उघडा ओपन कधीच ठेवत नाही. हवेचा जर त्याला हे आलं म्हणजे हवेच्या जास्त संपर्कात आलं तर वजन कमी किंवा जास्त होऊ शकतं तिथं. म्हणून ते
अरेंजमेंट केलेली असते, लक्षात ठेवा. साध्या सिंपल भाषेत एरर म्हणजे काय? इट इज अ स्मॉल चेंज इन फंक्शन ऑर व्हेरिएबल. लिहा खाली. हॅलो, कळलं का? हॅलो, Yes, sir. हा, काय सांगितलं एरर म्हणजे? A small change in function. Small change in exact value and approximate value. ठीक आहे, खाली लिहा. If x is a given variable, if x is a given variable, then small change in x is known as error in x. Small change in x is known as error in x. Error in x is denoted by delta x. या पद्धतीनं आपण जो काढतो तो डो वेगळा आणि हा डेल्टा वेगळा. कळते का? हा, एरर कशाने डिनोट करायची? डेल्टानी. बहुतेक जण गपलत करतात इथं. कळते का? हॅलो, हा, मग एरर इन वाय काय येणार रे? Delta y. बरोबर. खाली लिहा, नोट म्हणा, नोट. फर्स्ट, डेल्टा एक्स इज नोन ॲज एरर इन एक्स. मी हे पुन्हा द्यायला लागलोय कारण हे MCQ ला विचारलं जातं. ऍज इट इज. डेल्टा एक्स इज error in x. Delta x upon x is relative error in x. Relative error in x. Relative error in x. And third one, delta x upon x into 100 is known as percentage error in x. Percentage error in x. बघा काय सांगितलं? डेल्टा एक्स एरर इन एक्स, डेल्टा एक्स अपॉन एक्स रिलेटिव्ह एरर इन एक्स, डेल्टा एक्स अपॉन एक्स इंटू 100 पर्सेंटेज एरर इन एक्स. MCQ मध्ये कन्फ्युजन करण्यासाठी डेल्टा वाय पण दिलं जातं. लक्षात ठेवा, डेल्टा एक्स म्हटलं एरर इन एक्स जसं होतं तसं डेल्टा वाय म्हटलं की एरर इन वाय म्हणायचं. डेल्टा वाय अपॉन वाय रिलेटिव्ह एरर इन वाय. डेल्टा वाय अपॉन वाय इंटू 100 असेल तर पर्सेंटेज एरर इन वाय. लक्षात येत आहे? हॅलो, Yes, sir.
फोर्थ नोट म्हणा. Error in Z is equal to f of x comma y. That is, याचा अर्थ काय झाला? Z is a function of x and y. Error in Z equal to f of x comma y with respect to time t. सर With रिपीट करा. respect to error in Z equal to f of x comma y. याचा अर्थ z हे y चे फंक्शन आहे. Error in Z equal to f of x comma y with respect to time t is given by delta z upon delta t is equal to dou z by dou x delta x by delta t plus dou z by dou y delta y by delta t. जिथं डो लिहिलेला आहे तिथं डोच लिहायचा. त्याचा डो झेड बाय डो एक्स चा अर्थ आहे पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि डेल्टा एक्स बाय डेल्टा टी चा अर्थ आहे एरर इन एक्स विथ रिस्पेक्ट टू टाइम टी. डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी चा अर्थ आहे एरर इन वाय विथ रिस्पेक्ट टू टाइम टी. कळतंय? जर विथ रिस्पेक्ट टू टाइम टी दिलेला नसेल तर also जर तुम्हाला झेड ची एरर विथ रिस्पेक्ट टू काय आहे हे माहितच नसेल तर डायरेक्ट डिफरन्शियल फॉर्म मध्ये कसे लिहितात? डेल्टा झेड इक्वल टू डो झेड बाय डो एक्स डेल्टा एक्स प्लस डो झेड बाय डो वाय डेल्टा वाय. म्हणजे जर तुम्ही डिनॉमिनेटरला डेल्टा टी लिहिला इथं तर तो डेल्टा एक्सच्या पण डिनॉमिनेटरला गेला पाहिजे, डेल्टा वायच्या पण डिनॉमिनेटरला गेला पाहिजे. कळतंय का? हा. आणि जर डिनॉमिनेटरला काहीच नसेल तर तो कुणाच्याही डिनॉमिनेटरला नसणार. लक्षात येतंय का? हा. पुढं मग आता परत बघा. एरर इन एक्स कशाने डिनोट करतात? कशाने डिनोट करतात? झोपलाय का काय? डेल्टा एक्स. हा. रिलेटिव्ह एरर इन एक्स डेल्टा एक्स अपॉन एक्स. आणि पर्सेंटेज एरर इन एक्स डेल्टा एक्स अपॉन एक्स इंटू 100. पर्सेंटेज एरर इन झेड डेल्टा झेड अपॉन झेड इंटू 100.
हे MCQ ला 100% ह्या तिन्हीपैकी एक क्वेश्चन विचारला जातो. कळतंय का? हा, येस सर. 100% क्वेश्चन असणार का? तर असणार याच्यावर. काय अडचण आहे? नो सर. सर एक मिनिट आधीची स्लाइड काढूया. डन सर डन. क्वेश्चन घ्या. Find the percentage error. Find the percentage error. Find the percentage error find the percentage error in the area of the ellipse, due to 1% error in major and minor axis of मेजर अँड मायनर ऍक्सेस म्हणा फक्त. काही वेळेला ऑफ इलिप्स म्हटलं जातं. आता इलिप्स म्हणजे काय बघा, हे झालेलं आहे 11वीला. ही जी फिगर आहे ह्या फिगरला इलिप्स म्हटलं जातं. कळतंय का? आता याच्यामध्ये हा जो ऍक्सिस आहे हा मोठा ऍक्सिस म्हणजे हा इलिप्सचा पार्ट बघा. ही लेन जर बघितली इथून इथपर्यंत आणि ही लेन, तर ह्या दोन्ही मध्ये ही लेंथ मोठी दिसते. ह्या मोठ्या लेंथला म्हणायचं मेजर ऍक्सिस आणि याला म्हणायचं मायनर ऍक्सिस. मेजर ऍक्सिस जनरली डिनोट केला जातो स्मॉल ए नी आणि मायनर ऍक्सिस डिनोट केला जातो स्मॉल बी नी. कळतंय का? हॅलो. मग एरिया ऑफ इलिप्स काय असतो? पाय ए बी असते. एरिया ऑफ इलिप्स काय असते? पाय इंटू ए इंटू बी. लक्षात येत आहे का? मग फिगर काढायची काही गरज नाहीये. फिगर तुम्हाला माहिती असावी म्हणून दिलेलं आहे फक्त. काय म्हणायचं? लेट small a and b are the major
and minor axis of ellipse respectively. लिहिलं का? Yes, sir. पुढं मग एरर इन मेजर ऍक्सेस काय येणार? डेल्टा ए. एरर इन मायनर ऍक्सेस डेल्टा बी. कळतंय का? तुम्हाला इथं काय दिलेलं आहे मग? गिवन काय? काय दिलेलं आहे रे? पर्सेंटेज एरर. मग पर्सेंटेज एरर इन ए काय येणार? डेल्टा ए अपॉन ए इंटू 100 इक्वल टू 1. डेल्टा बी अपॉन बी इंटू 100 इक्वल टू 1. 1% दिलेलं आहे ना एरर. समजलं काय? Yes, sir. Let capital A be the area of ellipse and is given by काय असतो फॉर्म्युला? कॅपिटल A इक्वल टू पाय AB. बरोबर आहे का? हॅलो, कळते काय? आता एक गोष्ट लक्षात ठेवा. जर दिलेल्या एक्झाम्पल मध्ये फंक्शनचं मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन जर असेल, मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन असेल तर दोन्ही साइडचा लॉगॅरिथम घ्यायचा. आपल्याला कॅल्क्युलेशन पुढे सोपी जाते. लक्षात जाते? ऍडिशन आणि सबट्रॅक्शन असेल तर लॉगॅरिथमच्या नादाला लागायचं नाही. कळतंय का? टेकिंग लॉग ऑन बोथ साइड काय? सांगा. लॉगॅरिथम घेतला काय येणार?
लॉग ए इक्वल टू लॉग पाय ए बी. प्रोडक्ट काय सांगतो? लॉग ए इक्वल टू लॉग पाय प्लस लॉग ए प्लस लॉग बी. हे समजलं? इकडं काय अडचण? इकडे बघा, तिचं प्रोडक्ट आहे असेल कोणीचा लॉग घ्यायचा. प्रोडक्ट किंवा डिव्हिजन असेल तर लक्षात ठेवा. प्रोडक्ट जर असेल तर काय येतं? ऍडिशन होते सगळ्या याची, आणि डिव्हिजन असेल तर सबट्रॅक्शन. लक्षात राहील का? मग खाली म्हणा डिफरन्शिएट पार्शियली. डिफरन्शिएट पार्शियली we get differentiate partially on both sides. Differentiate partially on both sides. We get काय येणार रे? लॉगचं डेरिव्हेटिव्ह. लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय तर 1/a. बघा कसं लिहायचं ते बघा व्यवस्थित. 1/a इथं डेल्टा ए म्हणायचं. डेरिव्हेटिव्ह काढलं की त्याच्या एररनी त्याला मल्टिप्लाय करायचं. लक्षात राहील? लॉग पायचं डेरिव्हेटिव्ह. पाय कसा आहे? कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचा लॉग काय तो कॉन्स्टंटच. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह. लॉग ए चं डेरिव्हेटिव्ह 1/a त्याच्या एररनं मल्टिप्लाय करायचं. 1/b त्याच्या एररनं मल्टिप्लाय करायचं. आता इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं, इथं तुम्हाला डेल्टा ए इंटू ए सॉरी डेल्टा ए डिवायडेड बाय ए इंटू 100 दिसेल. इथं डेल्टा बी डिवायडेड बाय बी इंटू 100 दिसेल. इथं डेल्टा ए अपॉन ए आलेलाच आहे. इथं डेल्टा बी अपॉन बी आलेला आहे. 100 न मल्टिप्लाय करा. काय येईल? मल्टिप्लाय बोथ साइड बाय 100. बघा डेल्टा ए अपॉन ए इंटू 100 म्हणजे काय मिळालं आपल्याला? हे काय आहे? पर्सेंटेज एरर इन एरिया ऑफ ईज. हेच काढायचं आहे ना आपल्याला. इज इक्वल टू डेल्टा ए अपॉन ए इंटू 100 प्लस डेल्टा बी अपॉन बी इंटू 100. काय आलं रे? 1 + 1 2. खाली म्हणायचं पर्सेंटेज एरर
percentage error in area of ellipse is equal to 2%. कळलं का? काय अडचण तळेकर? हॅलो, काय अडचण आहे का? No, sir. Percentage error in the area of ellipse. Find the percentage error in the area of ellipse, full stop. When an error of 1% and minus 1%, 1% and minus 1% is made by measuring major and minor axis respectively. Major and minor axis respectively. लिहिलं का? लिहिलं का एक्झाम्पल? हॅलो, हो सर. काय लिहिलं वाचा. काय लिहिलं वाचा. हॅलो, अरे काय लिहिलं वाचा म्हंटले तुम्हाला. काय विचारलंय? Find the percentage error in the area of ellipse when an error of 1% and minus 1% is made by measuring major and minor axis respectively. म्हणजे डेल्टा ए अपॉन ए इंटू 100 काय येणार आणि डेल्टा बी अपॉन बी इंटू 100 मायनस 1 येणार. सोडवा ते आणि सांगा आन्सर. चला सोडवून लिहा. तसं तोंडी सांगू नका मला.
रोल नंबर 11, 14, 18, 40, 42, 43, 45, 47. कोण आहे? 49, 49, रोल नंबर 60, समजलं का रे? हॅलो, समजलं का हे? Yes. So total percentage error made in area is 0%. कुठले लेक्चर आहे आता? BCME first. झालंय काय लिहून? Yes, sir. हॅलो, Yes, sir.